मंत्री महोदय सुधीर भाऊ, जरा इकडे लक्ष द्या। बुलढाणा जिल्ह्यात तुमचे अधिकारी आणि कर्मचारी जंगलाची कशा प्रकारे वाट लावतायत ते बघा। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला। त्यानुसार राज्यातल्या 2,81,38,634 वृक्ष लागवडीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली। एकीकडे वन विभागाला हा बहुमान मिळत असताना दुसरीकडे मात्र बुलढाणा जिल्ह्यात वेगळंच चित्र बघायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वाघदेव, घाटबोरी, नागेशवाडी या वनक्षेत्रात वनाधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने लाकूड माफिया जंगलातील मौल्यवान सागवान वृक्षांची वृक्षतोड करून त्याची सर्रास तस्करी करतायत। मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी हा प्रकार उघड केला आहे। लाखो करोड रुपयाचं हे वन विभागात या लोकांची त्याच्यामध्ये त्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका या आजच्या या वृक्षतोडीच्या माध्यमातून समोर आलेली आहे। विशेष बाब म्हणजे या वृक्षांची रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्यानं कटाई केली जाते। त्यानंतर त्या ठिकाणी वृक्ष होते याचा पुरावा नष्ट करण्याकरता त्या झाडाच्या खोडावर डांबर टाकून ते खोड जाळून टाकण्यात येतं। यामध्ये वन अधिकारी आणि कर्मचारी यांचे लाकूड माफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप होतोय। जे काही सागवान चोरी जातं ते काही बुड राहतो, ते जुनं भासवण्यासाठी या फॉरेस्टचे लोक त्याच्यावरती डांबर आणून ते जाळतात आणि ते जुनं भासवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून हे लोक याच्यात संपूर्णपणे हा मेहकर विभागातील सर्व वन अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी याला साथ देतात आणि त्याच्यातून अर्थव्यवहार करून पैसा कमवण्याचं काम हे लोक करतात। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलंय। याचा रेन फॉरेस्ट ऑफिसर जो आहे हा इन्चार्ज असतो, त्यांनी त्याचे राऊंड ऑफिसर, त्याचे वनरक्षक यांच्यावरती सतत कंट्रोलिंग करायला पाहिजे आणि त्या इथे ह्या जंगलामध्ये फिरण्यासाठी आम्ही त्यांना हे पेट्रोलिंग कार पण दिलेली आहे। असं जर असेल ना, असं जर निष्पन्न झालं त्याच्यामध्ये मी पण त्यांना कोणाला स्पेअर करण्यात येणार नाही। त्यामुळे आता वनमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून बुलढाणा जिल्ह्यातल्या जंगलाची होणारी बेसुमार कटाई थांबवणं गरजेचं आहे। अन्यथा 2 कोटी नव्हे तर 10 कोटी वृक्षांची लागवड केली तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही एवढं मात्र निश्चित। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।